हाय, वेलकम टू सखी. मी सोनल. आता व्हिडिओ शूट करायचा आहे म्हटल्यानंतर ना थोडीशी तयारी करावी लागते. तुम्हाला आवाज येत नसेल, कमी येत असेल तर थोडा तुमचा व्हॉल्यूम वाढवून घ्या, कारण फॅन पण सुरू आहे आणि जर फॅन नाही सुरू केला तेवढ्यात गरमीमध्ये पावसाचे दिवस आहे, बाहेर थंड आहे, पण घरात किंवा अंघोळ झाल्यानंतर किंवा काही आपली कामं झाल्यानंतर ना खूप गरम होतं. तर मी आता अंघोळ झाली आहे, त्यानंतर मी मॉइश्चराईज केलेली आहे स्किन. कशी तयार होते आज मी हे तुमच्याशी शेअर करत आहे. सगळ्यात आधी तर ते सांगायचं आहे. तर मी हे निवियाचं जे मॉइश्चरायझर आहे ना ते यूज करते. मग त्यानंतर मी डॉट अँड कीचं हे 50+ वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन जे आहे ते यूज केलेलं आहे. तर या 2 स्टेप्स मी ऑलरेडी करून घेतलेले आहे. लिप बाम मी लावून घेतलेला आहे. लिप बाम जे हे आहे ना हे इम्पोर्टेड आहे, तर जे माझ्या नंदेनी आणून आणलं होतं तर ते पण लावून घेते. तर याची लिंक किंवा याचं नाव काही मला सांगता येणार नाही. ओके, मग आता या दोन गोष्टी झालेल्या आहे. आता कशी तयार होते हेच मी तुमच्याशी शेअर करते. पण कसं होतं ना, स्किन जी आहे ती प्रिपेअर होणं खूप महत्त्वाचं आहे. जर स्किन प्रिपेअर नसेल आपली छान मेकअपसाठी तर मग मेकअप व्यवस्थित बसत नाही. त्यानंतर आता मी फाउंडेशन वगैरे काहीच लावत नाही, कारण कसं आहे रोज जर व्हिडिओज किंवा 2-3 दिवसाआड जरी मी व्हिडिओज करत असले तरीही मी रोज फाउंडेशन वापरत नाही. फाउंडेशन मी फक्त ओकेजनली जेव्हा लग्न वगैरे असतं ना तेव्हाच मी यूज करते, आणि इतर वेळेस मी एकतर BB क्रीम, CC क्रीम वापरते किंवा सिम्पली कन्सिलर जे आहे ना कन्सिलर वापरूनच तयार होते. पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. आणि मी कन्सिलर डेली पण वापरू शकते. म्हणजे समजा मला थोड्या कामासाठी जरी मी बाहेर गेली तरीही मी कन्सिलर वापरते. थोड्या कामासाठी नाही, पण संडेजला किंवा असं कुठे आपण गेलो तर मग मी हे वापरते कन्सिलर. सिम्पल मेकअप करते, कारण साडी उठून दिसली पाहिजे म्हणून. आणि छान अगदी सिम्पल मेकअप करूनच, आणि हे पण मी हातानेच पसरवून घेते. आणि मी कसं मेकअप करते फक्त एवढंच दाखवायचं आहे, एकदम सिम्पल. बाकी माझा व्हिडिओ करण्याचा जास्त काही उद्देश नाही आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचा मेकअप करा असं म्हणणं नाही आहे. हा एकदम सिम्पल रेग्युलर मेकअप आहे, म्हणून मी तुमच्याशी तो शेअर करत आहे. तर आता मी मेबेलिनचं कन्सिलर लावून घेतलेलं आहे, आणि ॲक्च्युली माझे आयब्रोज पण वाढलेले आहे, तर आयब्रोज पण करायचं आहे. बघू आता कधी होतं, कारण आता सध्या थोडीशी बिझी चाललेली आहे मी, आणि काहीतरी लवकरच मस्त येणार आहे, तर त्याचीच तयारी सुरू आहे. पण मग म्हटलं आता ती जेव्हा आहे तेव्हाच जरा करूया. आणि घरच्या घरी काहीतरी मी चालू असतं, म्हणजे घरच्या घरी मी डिटॅन किंवा जसं कधी बटाटाच लावला, कधी टोमॅटो लावला, कधी ॲलोवेरा जेल लावलं, तर असं काहीतरी करत असते. तर आता एकदम सिम्पल असं मी एक लूज पावडर लावून घेतलेली आहे. तर ती आहे फिटमीची लूज पावडर, आणि त्याचा जो शेड आहे तो माझा 15 लाईट असा शेड आहे. ओके, हे झालेलं आहे. आणि आता फक्त आयब्रोज करायचे आहे. तर आयब्रोज माझ्याकडे ही आयब्रो पेन्सिल आहे नायकाची, ब्राउची वाव म्हणून आयब्रोज पेन्सिल, आणि ह्याचा जो शेड आहे ना तो कोकोआ असं 01 असं नाव आहे, आणि ब्राऊन कलरची आहे, जी अशी एकदम डार्क नाही आहे. आणि माझ्या आयब्रोज तुम्ही बघत आहात बिलकुलच शेपमध्ये नाही आहे, तर मी याला याच्यानेच शेप देणार आहे. आणि बस एक त्याला कोम करून घ्यायचं, तुम्हाला जसा शेप पाहिजे आहे तसा, आणि डन. काही फिलिंग म्हणजे काही गॅप्स असेल तर त्याला फील करून घ्यायचं. झालं. एक आयब्रो बघा किती छान दिसते, दुसरी पण करून घेते. तर आयब्रोज झालेले आहे डन. आय थिंक ठीक आहे. मला असं वाटतं इथे थोडंसं फील करायला पाहिजे, करते मी. आणि आता मी थोडंसं ब्लश लावून घेते. मेबेलिन फिटमीचं हे ब्लश आहे, अगदी थोडंसं हे असं जे ब्लश आहे कोरल असं त्याचं हे आहे, काय म्हणतात त्याला, कलर एकदम असं पिंक नाही आहे. आणि 60 पॅशनेट असं याचं नंबर आहे. आय शॅडो लावून घेऊ. आणि आय शॅडोमध्ये पण हे पण मी
एक ब्युटी कॉन्सेप्ट म्हणून असं आहे. हे पण इम्पोर्टेड आहे. गोल्डन न्यूज आय शॅडो पॅलेट असं आहे हे, आणि हे पण इम्पोर्टेड आहे. त्याच्यामुळे मी याची लिंक तुम्हाला देऊ शकत नाही. त्याच्यातले जे ब्राऊन कलर्स आहे ना ते लावते. ब्राऊन कलर्स कधीही छान दिसतात आणि अगदी थोडंसं शिमर पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. असे ब्राऊन कलर्स आहे हा आणि हा, म्हणजे एक थोडासा मॅट ब्राऊन आहे आणि थोडासा त्याला शिमर आहे. बस मला नेल पेंट लावायचे होते, लावून घेते मी. नेल पेंट पण लावणार आहे पहिले. आता पहिले मेकअप करून घेते, साडी नेसते आणि त्यानंतर आपण लावूया नेल पेंट्स. ओके, तर डन. आणि आयलायनर लावून घेऊ. आयलायनर मी कधी काजळ लावते किंवा कधी कधी जे आयलायनर आहे माझ्याकडे ती लावते. हे पण नायकाचंच आहे, गेट विंड. आणि हे जे आयलायनर आहे ब्लॅक स्वान 01 असा त्याचा नंबर आहे, शेड आहे. आणि बस एवढंच दिलेलं आहे. मला आयलायनर तितकंसं व्यवस्थित लावता येत नाही आणि मला विंग्स तर अजिबातच करता येत नाही आणि करता पण येत नाही आणि माझ्यावरती चांगले पण दिसत नाही विंग्स. तर मी अशी लावून घेतलेली आहे आणि छान अशी ब्राऊन लिपस्टिक लावून घेते. तर मी आता थोडी ब्लॅक साडी नेसणार आहे. तर त्यासाठीचा लुक मी तयार करते. तसा हा ब्राऊन शेड असा आहे की सगळ्या साड्यांवर छान दिसतो. मेबलिन न्यूयॉर्क शेड आहे, ॲमेझॉनियन 70. ओके, आणि लास्टमध्ये टिकली. तर माझे केस जे आहे ते थोडेसे कर्ली आहे. तर मी याला थोडेसे ड्राय करून घेते. तर अशी ही साडी सुंदर दिसते, ग्रेसफुल अशी साडी नेसायची आहे. आणि इतकी हलकी फुलकी आहे ना ही साडी, मस्त. इतकाच पदर घ्यायचा, इतकंच घ्यायचं. हे जे आहे प्लीट्स आणि ज्या नंतरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या खाली खाली करायच्या. ओके, आणि आता मी साडीला जास्त पिनअप करत नाही. आणि हा जो शेवटचा आहे हा काय करायचा, हा पहिलेच नाही खोचायचा. हे सगळं खोचून घेऊ आपण. आणि लांब आहे साडी चांगली. माझी हाईट जी आहे 5'3" आहे आणि मला बघा अशी ती झालेली आहे. माझं लास्ट आहे. असं करायचं. इथे कधी कधी उडतं, कधी कधी नाही उडत. असं आणि केस मी एकदम छान चपटे तयार करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर चालू करते हे घालून. तर असा माझा हा